नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. जत येथील पत्रकार परिसरात श्री संत बाळूमामा देवस्थानच्या वतीने अमावस्या निमित्त भव्य महाआरती, महाप्रसाद व श्री संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित प्रवचन कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला. सुप्रसिद्ध प्रवचनकार श्री सुभाष सरगर यांनी श्री संत बाळूमामा यांच्या जीवनचरित्रावर अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी प्रवचन केले. त्यांच्या या प्रवचनातून श्री संत बाळूमामाच्या कार्याचा, भक्तीचा आणि समाज प्रबोधनाचा संदेश उपस्थित भाविकांपर्यंत पोहोचवला. यावेळी श्री संत बाळूमामा यांच्या भव्य महाआरती पार पडली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला श्री क्षेत्र गाणगापूर येथील अप्पा महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दरबाराचे संचालन श्री नवनाथ पडळकर पुजारी यांनी केले. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिनराजी वाघमारी यांना प्राप्त झालेल्या आदर्श पत्रकार पुरस्काराबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री संत बाळूमामा नियोजन समितीचे पापाजी कुंभार, श्रीकृष्ण पाटील, सहदेव माळी सर, सुनील एकुंडी, मोहन माने पाटील, विजय नाईक, पिंटू मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच राजू अरळी. बाळूमामांचा भंडारा, आरती आणि प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. श्री संत बाळूमामा देवस्थान जतच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे संपूर्ण स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. शिक्षण त्या ठिकाणी देत होता आणि कबाड कष्ट करत होता. त्याचं नाव होतं विनायक गुरव आणि तो मेंढरांचा कळप त्याच्या वांग्याच्या पिकामध्ये घुसला. संपूर्ण तो वांग्याचा प्लॉट त्या ठिकाणी नष्ट त्या ठिकाणी मेंढराने खाऊन त्या ठिकाणी केला. मामा पहाटे उठल्या आणि मेंढराचा कळप त्या ठिकाणी दिसेना. मेंढराचा कळप त्या वांग्याच्या पिकात जाऊन पडलेला होता. विनायक गुरव त्या ठिकाणी येऊन पाहतो, त्या ठिकाणी वांग्याचा प्लॉट त्या ठिकाणी नाही. 3 लेकरांना शाळा कसं शिकवायचं आणि दारिद्र्य या ठिकाणी कसं करायचं, मामांच्या समोर येऊन तो ओक्साबोक्षी त्या ठिकाणी रडू लागला. मामा म्हणाले, अरे गुरव रडू नकोस, तुझ्या मुलांची कीर्ती या ठिकाणी वाढेल. हा बाळू धनगराचा आशीर्वाद आहे. तुझ्या या वांग्याच्या पिकाला पाणी सोड, एका देठाला 2-2 वांगी लागतील. हा बाळू धनगराचा आशीर्वाद आहे म्हणून मामांनी त्याला आशीर्वाद केला. एका वांग्याच्या देठाला 2-2 वांगी लागू लागली आणि त्या ठिकाणी वांग्याचं उत्पन्नही मिळालं. आणि मामांचा धावा करताच त्या ठिकाणी मामा प्रगटले आणि त्या भोवऱ्यातून त्या ठिकाणी 2 मुलं त्या ठिकाणी बाजूला मामा काढले आणि त्या ठिकाणी नदी पात्रावरती त्या ठिकाणी 2 मुलं त्या ठिकाणी सुखरूप बाळू मामांनी तिच्या हातामध्ये त्या ठिकाणी देतात. मामा अशा पद्धतीने बाळू मामा भक्तांच्या संकटाला त्या ठिकाणी धावून जातात. म्हणून भक्त सुद्धा तशी मामांची भक्ती करणारा पाहिजे. भक्तांनो लक्षात ठेवा, नारायण बुवा गोंधळी कीर्तन करणारा मामांच्या वार्षिक भंडाऱ्या सोहळ्याला नारायण गोंधळ्याचं कीर्तन व्हायचं. कोणी द्वेषाने त्याला त्या ठिकाणी सिंदूर पाजलेला होता. त्या नारायण गोंधळीला त्याचा आवाज गेलेला होता. मामांचा वर्षाचा भंडारा सोहळा एकदा व्हायचा. कापशी मेतके भागामध्ये मामांचा भंडारा सोहळा व्हायचा. 21 कायली खीर त्या ठिकाणी मामांच्या तळावरती शिजायची. 50 गावची मंडळी बाळू मामांचा भंडारा सोहळा आपल्याला भेटावा, बाळू मामांचं दर्शन व्हावं, बाळू मामांचा प्रसाद मिळावा म्हणून 50 गावची लोक मामांच्या तळावर यायची. भक्तांनो, नारायण बुवा गोंधळ्याचं कीर्तन व्हायचं. पण नारायण बुवा गोंधळ्याला त्या ठिकाणी आणण्यासाठी मामांनी भक्ताला पाठविलं. नारायण गोंधळी म्हणाला, माझा आवाज गेलेला आहे, मी येणार नाही. लहान बारीक आवाजामध्ये म्हणू लागला. भक्त म्हणाला, मामा समर्थ आहेत, मामा जगाचा उद्धार करतात, तुम्ही चला मामांच्या जवळ, चला तरी. नारायण गोंधळी आला, मामांच्या समोर मामांचं दर्शन घेतला. आवाज गेलाय तो त्या ठिकाणी म्हणू लागला. मामा त्या ठिकाणी म्हणाले, फराळ तरी करा. नारायण बुवा फराळ तरी करा म्हणाले आणि त्या ठिकाणी फराळ करून त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेला त्या ठिकाणी उभे राहिले. आणि मामाने सांगितलं, भक्ताला जवळच्या रीत भंडारा लाव नारायण बुवांना. मग भक्त त्या ठिकाणी नारायण बुवांना त्या ठिकाणी कपाळाला भंडारा लावतात. पांढऱ्या शर्टावरती थोडा भंडारा पडला, तो भंडारा झटकू लागलाय ना त्या ठिकाणी नारायण बुवा गोंधळी. मामा स्वतः उठले त्या ठिकाणी. भंडाऱ्याची टोपली त्याच्या डोक्यावरती बाळू मामांनी ओतली. भंडाऱ्यामध्ये त्या ठिकाणी नाहून निघाले नारायण बुवा गोंधळी आणि त्याच्या मुखातून त्या ठिकाणी गेलेला आवाज
मामांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी परत आला. पंचमदीला कीर्तनाच्या त्या ठिकाणी नारायण गोंधळेंनी त्या ठिकाणी सुरुवात केली. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी.